अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अधिक मास महात्म्य. आजचा अध्याय आहे 10वा. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतेय नमः. जय जयाजी रुक्मिणी रमणा, कृपासागरा दया घना, तव स्मरणे अघनाशना, जाय निरसून तात्काळ. तुझे नामी उपजो प्रेमा, हेची देई सर्वोत्तमा, निशिदिनी आत्मया रामा, भजन घडो अक्षयी. आता शक्ती नसे शरीरी, भजनही नवे क्षण भरी, उसत नाही या संसारी, आठवून अंतरी पाय तुझे. परी न कंठेची काळ, चित्ती वाहे तळमळ, केधवा येईल ओखटी वेळ, नेनो कपाळ महाराजा. ऐका श्रोते हो चतुर, मलमास कथानक सार, जे ऐकता पापे अपार, भस्म होती क्षणमात्रे. लक्ष्मी नारायण संवाद, परिसा होऊनी सावध, संस्कृत भाषेचे प्रबंध, प्राकृता बोध परिसावा. लक्ष्मी म्हणे कृपावंता, मागे निवेदली उपोषण कथा, परिजया अंगी नसे सामर्थ्यता, उपाय केउता तया ते. तयाने व्रत केवी कीजे, परलोकी कैसे निपाविजे, ये विषयी निवेदिजे, कवन कीजे सार्थक. परिसोनिया ऐसे उत्तर, वदता झाला षाडगर, ये विषयीचा तो प्रकार, श्रवण कीजे शुभानमे. विष्णू वदेते अवसरी, शक्ती नाही जया ते शरीरी, तयाचे व्रत श्रवण करी, कवने परी आचरावे. तयानी करावे हविषात, परी एक भुक्त करून भोजन, करावे मौन धरून, नसे अन्य साधन पै. मौन भोजना ऐसे पाही, साधन दुसरे नाही काही, तेने माते जिंकिले पाही, एकेन वाई आनिक. मौने पापाचा क्षय, मौने सौभाग्य प्राप्त होय, मौने सर्व शांत होय, निरसुनी जाय सर्व अरिष्टे. मौने कलहाची हानी, मौने आयुष्य वर्धनी, मौने सौख्याते पावनी, मौने भोजनी सादर. त्रिकायार्थे असावे मौन, स्नान होम आणि भोजन, याचे फळ करी श्रवण, अति आदरे करोनिया. मौन केलिया स्नान, कांती सुंदर तेजस्वी पूर्ण, आनिक होय श्रीमान, करी स्नान मौनेसी. होम करिता मौने करून, आयुष्य वृद्धी होय जान, आनिकही साधन, करिता भोजन मौनेशी. स्नाने संतुष्ट होय जान, अग्नी संतुष्ट होमे करून, मौने करिता भोजन, स्वयं नारायण संतुष्टे. प्रसन्न होता वरुण, दिव्य कांती होय तेने, होम करिता मौने करून, श्रीवर्धमान अग्नी करिता. नित्य भोजन करिता मौने, सायुज्यता पावे तेने, ऐसे मौने भोजनाचे कारण, केले कथन सकळिका. पंचप्राणाहुती करिता, बोलो नये सर्वथा, संपूर्ण भोजन करिता, पापे नासती समूळ. ऐसे भोजन करिता पाही, तया ते प्रायचित्त आनिक नाही, प्रायचित्ते पापे दहन होई, हा निर्णय शास्त्री असे. मौन भोजन करिता, आनिक प्रायचित्त न लगे तत्वता, पापे भस्म होती जानत जानता, नसे असत्यता हे वाणी. ऐसे प्रतिदिनी जया ते घडत, त्या एवढा नाही पुण्यवंत, तयावरी मलमास झाला प्राप्त, तरी अधिकाधिक पै. अवधौ संपूर्ण एक मास, तो तव अवघाची पुण्य दिवस, तया माझी विशेष, तेही निशेष अवधारा. दशमी द्वादशी तिथी पाही, पौर्णिमा अमावस्या तेही, सर्वा वरिष्ठ तिथी ह्याही, शास्त्री नवाई बोलिली असे. इतुकिया तिथी वरुनी, पर्वकाळ टाकीजे ओवाळुनी, व्यक्तिपात वैधृती कल्याणी, इतुकिया वरुनी ओवाळिजे. प्रत्यही जरी न घडे स्नान, अथवा ब्राह्मण पूजन, नक्त अथवा मौनी भोजन, दीपदान यथाविधी, न घडे अपुपादी दान, न घडे ब्राह्मण भोजन, सत्पात्री न घडे गोदान, तेची लक्षण एके पा. इतुकेही न घडे जरी, त्रिरात्र वृत्तांते स्वीकारी, स्नानदानक बरविया परी, नक्त करी मौन भोजन. यासी तो वेचावे न लागे काही, कष्ट करावे स्वदेही, तेने तुष्टमान शेषशायी, पर्व सर्वही कुलकल्याण पुढे.
हेची व्रत नारदे केले, तया ते ज्ञान प्राप्त झाले. सत्यवती नाथे सेविले, विश्वामित्रादी भले मुनींद्र. यांनी केले मौन व्रत, तरीच पावले ब्रह्मत्व. ऋषीमंडळी माझी महत्व, प्राप्त झाले तया ते. आधीच मलमास उत्तम, त्यावरी द्वादशी पर्वनेम. वरी पौर्णिमा उत्तमोत्तम, कैचा राहे पापलेशा. सकळ दान केलियाचे फळ, अथवा तीर्थ केलियाचे फळ. किंवा पुरश्चरण मंत्र मंडल, किंवा दिदले पृथ्वी दान. इतुकेही घडता एकीकडे, मौन भोजन जया ते घडे. तरी ना तुळे तया ते न घडे, सांगतो रोकडे श्लोकाधारे. मासवरी उपोषण करिता पाहे, शतसंवत्सराचे पाप जाये. एक पवर्णी मौन भोजन होये, तरी लाभ पाहे तितुकाची. तयावरी पौर्णिमा तिथी, स्नानदान घडे अतिथी. वरी मौन भोजनाची रीती, नाही गणती पुण्याते. ये विषयी पुरातन इतिहास, श्रवण कीजे सावकाश. बोलता झाला जगदीश, त्याच्या भावार्थास परीस तू. पूर्वी अवंती नगरी जाण, वेदशर्मा नाते ब्राह्मण. तपोतेजे दीप्यमान, सूर्यनारायण दुसरा तो. स्वाध्यायी नित्यरत असे, दुष्ट प्रतिग्रह कोणाचा नसे. स्वधर्मचारी काळक्रमित नसे, लोलांगत नसे निजांगी. नीर असता निरहंकारी, मत्सर कवना तेही न करी. प्राणी मात्रा ते कृपा करी, अपत्यापरी जीव मात्री. तव प्रवर्तला मलमास, ब्राह्मण चिंता करी रात्रंदिवस. म्हणे पदरी संचय नसे धनास, वाटे हव्यास धनाचा. तयासी उपाय कीजे कवन, भिक्षा मागत न मिळे कन. कोणी न देती वस्त्र जीर्ण, मग द्रव्य कोठून प्राप्त होय. फुकाचे न मिळे पाणी, हे तव सोलीव दुःखाची करणी. पूर्ण दरिद्र कृपे करुणी, दिदले मज लागुनी भगवंते. जरी कष्ट व्हावे शरीर, तरी शक्ती नाही अपार. उपोषण करावे निर्धार, तरी अन्नगत प्राण. क्षणभरी नसता अन्न, तात्काळ जाऊ पाहे प्राण. पित्त क्षोभ होय तत्क्षण, या लागी उपोषण घडेना. ऐशी चिंता करिता हृदयी, निज ध्यास बैसला जीवी. म्हणे पुण्यलेश आमुचे दैवी, प्राप्त केवी होऊ शके. मुमुक्ष दशा दृढोत्तर, अंगी बाणता साचार. कृपाळू तो सर्वेश्वर, द्रवले अंतर तयाचे. स्वप्नी येऊनिया श्री अच्युत, तया ब्राह्मणा ते संबोधित. म्हणे मी सांगतो निश्चित, करी व्रत मौन तेव्हा. मौन्याची करावे स्नान, मौन्याची कीजे हवन. मौन्याची साधावे भोजन, न लगे आन साधना ते. परान्नाचा करी त्याग, मास मात्र नेम प्रसंग. उपरी उद्यापन यथा सांग, तेने श्रीरंग संतोषे. ऐसे स्वप्न होताची निशिते, एरूचा काटला स्वभोवते. म्हणे दृष्टांत दिदला भगवंते, म्हणून हर्षाते निजमनी. मग प्रतिदिनी व्रतारंभ, करिता झाला स्वयंभ. मौनव्रती अलभ्य लाभ, लाभ लाभला तया ते. प्रांतकाळी नर्मदा तीरी, स्नानाते जातसे निर्धारी. मौनेचे येतसे माघारी, याचना न करी कवना ते. करोनी देवदेवतार्चन, विधियुक्त जप अनुष्ठान. सारुनिया होम हवन, नक्त उपोषण करीतसे. अस्तमानी करी भोजन, स्वपंक्ती अतिथी जाण. परी स्वप्नवचनी भावार्थ धरून, करी आचरण मौनेशी. धन्य ते संसारिक जन, जया ते घडे अतिथी जाण. नको देवा ऐशियाचे जिने, असाक्षी भोजन जया ते. ऐसा नव्हे वेदशर्मा, कर्म करी अकर्मा. सदा सर्वकाळ सर्वोत्तमा, भजन प्रेमा अगम्य. संपूर्ण भरता एक मास, उद्यापन करी सायास. चित्ती धरोनी अति हव्यास, मौन व्रतास संपविले. तया व्रत प्रभावे करून, आरोग्य कांती वर्धमान. जरा मृत्यू दूर होऊन, पावे निर्वाण पदाते. मग तया विप्रा लागी पाही, संतोषून शेषशायी. विमानानविले लवलाही, उद्धरून नेला वैकुंठा. इंद्र करीतसे सन्मान, आपणा निकट बैसवून. स्वर्गसुखाचे भोग संपूर्ण, भोगिता झाला स्वयंपे.
तो ब्राह्मण अध्यापवरी स्वर्गलोकी वास करी साक्ष देईले श्लोकातरी नसे वैखरी अप्रमाण ऐसा तरला वेद शर्मा म्हणून श्रवण केले तुम्हा या लागी भाविक हो धरुनी प्रेमा हृदयी पुरुषोत्तम ध्यायीजे संकल्प विकल्प करून दूर मिथ्या जाणून संसार हृदयी चिंता रघुवीर नेतसे पैलतीर दासाते जयांचे नाम घेता जान जळी तरले हो पाषाण ते तव निर्जीव की हो जान परी महिमान नामाचे मग मानव देह तो सजीहो केवी न तरे पहा हो परी एक निष्ठवेन देव केवी पावे दासाते पूर्ण भावार्थ विन सर्वथा कृपानयेची अनंता या लागी श्रोते हो तत्वता आचरावे व्रता निजनिष्ठे परमसाधारण हे व्रत ऐश्वर्य आयुर आरोग्य प्राप्त कृपा करोनी श्री भगवंत निवेदले आदरे तरी भगवद्वचनासी अवेर केवी करावा साचार अवेरिता तयांचे उत्तर मग होय निष्ठुर दासाते पहा उदरा लागी नीच सेवन करावे लागे जीवित्व अर्पण येथे केचित पडता न्यून क्षोभे दारुण सेवकाते आणि आपुली जे कांता पती वचनाते अवेरिता मग तो कोपेतिये वरुता करील प्रहराते पै ऐसे विचारून मानसी हा तो स्वामी त्रैलोक्यवासी अमान्य होता त्याच्या वचनासी तरुणोपावकेसिने पावला म्हणून प्रार्थितो बद्धहस्ती विन्मुख न व्हावे भगवंती हेची सांगणे पुढतो पुढती श्रोत्यांप्रती आदरे स्वस्ती श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सूत विरचित दशमाध्याय गोडहा श्री स्वामी समर्थ महाराज की जय।